गेले कित्येक वर्ष आपण वारी करतो, सज्जनगडला देखील जातात. किती वर्षापासून आपण येतो जर्ण्यावरती? जर्नेटरला मार्च 2004 पासून आम्ही सुरुवात केली. आता ह्या मार्चला 21 वर्ष पूर्ण झाले. 21 वर्ष पूर्ण होतो. म्हणजे इथं आल्यानंतर आनंद वेगळा असतो. वेगळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हे तिन्ही प्रकारचा आनंद तुम्हाला इथे भेटतो. आणि माणसाला आयुष्यामध्ये अशीच गरज आहे. आत्ताचं जीवन फार धावपळीचं झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी माणूस शांतता, समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथं आल्यानंतर त्याचा अनुभव येतो तुम्हाला. इथं आल्यानंतर तुम्ही बासरी वादन खूप छान करता. आणि एका व्हिडिओत बघितलं तुमच्या की गायी देखील थांबलेल्या आहेत. तर त्याचा अनुभव काय सांगाल तुम्ही? काय तर आमचा एक असा अनुभव आहे की आम्ही पाटेश्वरला एकदा आमचा रोटरीचा ग्रुप घेऊन गेलो होतो. वरती गेल्यानंतर मंदिराच्या अलीकडं एक 200 फुटावर एक 10-12 गायी होत्या. आणि मी जसा फ्लूट वाजवायला सुरुवात केली तसं एक 2 मिनिटं अतिशय स्तब्ध त्या, म्हणजे चालणाऱ्या सगळ्या गायी जागेवर उभ्या राहिल्या आणि फ्लूट वाजवून पूर्ण झाल्यानंतरच त्या जागेवरनं हलल्या आणि पुढे वाटचाल सुरू केली त्यांनी. आणि तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो आम्ही कोयना नगरचा ह्याचा कोयना जलाशयाच्या बॅकवॉटरचा एक ट्रेक करतो. ठोसेघर ते कास पठार. तो 12 आणि 4 16 किलोमीटरचा रेन ट्रेक आहे. वरती म्हणजे कास पठारावर फुलं फुलतात त्या काळातच आम्ही तो ट्रेक करतो. त्याला आम्ही कास2 म्हणून नाव दिलेलं आहे. तर ते सुरुवात करताना ते एक मालदेव नावाचं गाव आहे. आणि तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या मालदेव गावातल्या गायी निघालेल्या होत्या. म्हणजे सकाळची वेळ आहे ती 9-9:30ची. आणि गुरं गोठ्यातनं बाहेर पडल्यानंतर ती डोंगरात चरायला निघाली होती. आणि आमचा ग्रुप एकत्र येत होता. तिथं मी ते बासरी वाजवत होतो. तर ती बासरी वाजून होईपर्यंत अतिशय अवखळ गाय होती, पण ती समोर अतिशय स्तब्ध उभी राहिली. आणि बासरी वाजवून पूर्ण झाल्यानंतरच तिनं हालचाल केली. म्हणजे ते जनावराला सुद्धा ते, म्हणजे माणसाला तर ते आवडतच, पण जनावराला आवडतं. इथं देखील असे लोक जमा होतात बाजूला बासरी वादन सुरू झाल्यानंतर तुमचं? आता बघा आपल्या दर शनिवारी एक 500 लोक तरी सरासरी असतात. किमान 400 लोकांच्या मोबाईलमध्ये फ्लूट आहे. सगळ्यांनी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. आपण ते सादरीकरण थोडंसं. हो हो हो. आणि हे एक जुन्या सिनेमातलं म्हणजे पहाडी मधलं हे आहे. गाया शंभू महादेवा माझ्या डोंगरच्या राजा, त्याच्या जवळ जाणारी अशी ही धून आहे. पहिली जी वाजवतो मी ती. बरं. आणि दुसरी एक